का सांडिसी ग्रहाश्रम, का सांडिशी क्रिया कर्म, कासया सांडिशी कुळीचे धर्म. आहे ते वर्म वेगळेची, भस्म उधळण जटाभारू. अथवा उदास दिगंबरू, न धरे लोकांचा धारू. आहे तो विचारू वेगळाची, भस्म उधळण जटाभारू. जप तप अनुष्ठान, क्रिया कर्म यज्ञ दान, कासया इंद्रिया बंधन. आहे ते निधान वेगळेची, भस्म उधळण जटाभारू. वेदशास्त्र जाणितले, आगमी पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र धांडोळीले, आहे ते राहिले वेगळेची, भस्म उधळण. या कारणे श्री गुरुनाथू, जव मस्तकी न ठेवी हातू. निवृत्तीदास वासे विनवितू, तव निवांत केवी होय रया. भस्म उधळण जटाभारू. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज, महाराज की जय. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्ण म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज, एक अशी विचारधारा आणि गैरसमजूत झालेली आहे की वारकरी संप्रदायातली मंडळी संसाराची निंदा करतात आणि संसार सोडा सांगतात. चुकीची समजूत आहे. संसार कर पण अडकू नकोस. कारण एक नीट लक्षात घ्या, एकच गोष्ट अशी आहे की जीवनामध्ये तुम्हाला सोडता येत नाही. बायको सोडली म्हणजे संसार सोडला नाही, मुलं बाळ झाली नाहीत म्हणजे संसार सोडला नाही. जिवंत आहे त्याला संसार आहे, नाही का. आज हे एवढा ट्रस्ट चालवत आहेत, आज सकाळपासून एवढ्या डॉक्टर आले. हा काही कमी संसार आहे? 1000 पेशंट तपासले, हा काही कमी संसार आहे? नाही का. उत्तम डॉक्टर असेल तर दिवसाला 100 पेशंट तपासेल. आज एवढ्या म्हणून 1000 तपासले, केवढा मोठा संसार आहे, नाही का. संसारामध्ये निंदास्तुती ऐकून घ्यावी लागते, तसं ट्रस्ट चालवताना सुद्धा ऐकून घ्यावी लागते. संसार नाही का? नाही का. संसार नाही का. कुणाला संसार सोडलाय सुटलाय? एक सांगू का, संसाराची व्याख्याच भिन्न आहे. मी नेहमी सांगत असतो, वयोमानाप्रमाणे संसाराची व्याख्या बदलत असते. लहान मुलांचा संसार निराळा, क्रिकेटची बॅट, चेंडू, पत्ते, पूर्वीच्या काळी गोट्या, अरे का, हा संसार त्याचा, तो अगदी जपून ठेवतो. बघा तुम्ही आम्ही लहानपणी ते कोणाला दिसू नये म्हणून एका कोपऱ्यात नेऊन ठेवायचं. कोणावरही जीव नाही, एवढ्या त्या स्टंपवर जीव, एवढ्या त्या बॅटवर जीव, संसार त्याचा. बरोबर आहे. बायकांचा संसार निराळा. 2 बायका एकमेकाला म्हटलं काय कसं काय चाललंय, नाही आत्ताचा फ्रीज आहे तो लहान भेटतो म्हणून डबल डोरचा घ्यायचा ठरलाय. संसार काय. अगं माझ्या गळ्यात जे आहे ना ते 2 तोळ्याचं होतं, आता आमचे मिस्टर म्हणाले 5 तोळ्याचं करून घेऊ. संसार म्हणजे जी बोलण्याची लेवल असते. काय अगं साड्यासुद्धा घेणार आहे, आता गणपती आले ना, 10 ठिकाणी जायचं आहे, रिपीट कशी करायची? शाळेत रिपीट झालं तर चालेल, पण साडी कशी रिपीट करायची? नीट लक्षात आलं का? हा संसारच आहे. मोठी माणसं 2 भेटली, काय कसं काय चाललंय, नाही म्हणाले आता सध्या 1 बेडरूम हॉल किचनमध्ये राहतो, आता 3 बेडरूम बुक केला आहे.
आणि 2 मुलांच्या नावाने अजून सुद्धा बुक करणार आहे, त्याचा संसार. जरा पुढे परमार्थात शिरला, जन्म मरण हा संसार. व्याख्या कशा बदलत गेल्या बघा. जन्म मरण हा संसार. अध्यात्माच्या प्रांतात गेल्यानंतर आडवे तिडवे विणले तंतू, वस्त्रनाम श्यामातू, तेवी संसार शब्द हा व्यर्थू, स्फुरे भगवंतु मी तद्वते. आडवे तिडवे विणले तंतू आहेत सगळे तंतूच, पण म्हणता 2x2 2x1. पूर्वी आम्ही लॉंग क्लॉथ घेत होतो, ते लॉंग क्लॉथ गेलं आणि मलमल पण गेली. डाका दुसरीकडे गेलं, त्यामुळे डाकाची मलमल गेली. कशाकरता सांगितलं की सगळे आहेत ते तंतूच आहेत. जो तंतूकडून बघतो तो म्हणतो तंतू आहे, कापडाकडून बघतो तो त्याची व्हरायटी बघतो, जाड का भरड का काय. तसं मूळचा तंतू बघणं नामे संसार नाही, आणि कापडाकडून बघणं हा संसार आहे. आडवे तिडवे विणले तंतू, वस्त्रनाम श्यामातू, तेवी संसार शब्द हा व्यर्थो. शेवटी देव म्हणतायत अरे संसार नाही, मीच नटलोय, खलास.